त्या बँकेच्या हितासाठी सगळे एकत्र येऊन काम करावं अशी सगळी भूमिका होती. आता मात्र चित्र बदललेलं आहे. तर तसं आहे का की ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होईल? होऊ शकते ना. आज आम्ही महाविकास आघाडीचे फॉर्म भरलेले आहे. त्यात अंबादास दानवे हे अंबादास दानवे, आम्ही आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा आमच्या महाविकास आघाडीने पूर्ण पॅनलच्या आणि पूर्ण तालुक्याच्या ठिकाणच्या सर्वच्या सर्व 20 जागेवर उमेदवारी अर्ज भरलेले आहे. त्याच पद्धतीने महायुतीने पण आपले अर्ज भरलेले आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक त्या पद्धतीची आणि त्या धर्तीवरच होईल. पण यापूर्वी या बँकेमध्ये तसंही फार पक्षीय पाहिलं जात नव्हतं. त्याचं कारण वेगळं आहे की सहकारामध्ये 100% त्यावेळेला एकमेव काँग्रेस होती आणि काँग्रेसच त्यावेळेला या बँकेमध्ये वर्चस्व करत होती. आदरणीय सुरेश पाटील साहेब, रामकृष्ण बाबा पाटील, अनेक नेते मंडळी त्या काळात, आणि या बँकेचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यावेळेला काँग्रेसच्या ताब्यात ही बँक होती आणि काँग्रेस हा एकमेव पक्ष सहकारात त्या काळात होता. नंतरच्या कालखंडामध्ये काही अंशी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा लोक या बँकेमध्ये यायला लागली आणि नंतर मागच्या पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही संचालक यामध्ये आले. असा साधारण या बँकेचा इतिहास आहे. मधल्या काळामध्ये वर आम्ही बसलो असताना फॉर्म भरायला आल्यावर आपल्या राज्याचे मंत्री अतुल सावेसाहेब तिथं भेटले, भुमरे साहेब तिथं होते, आपले पालकमंत्री तिथं होते. त्या सगळ्यांनी चर्चेचा एक सूर काढला होता की सगळेजण एकत्र बसले तर ही बिनविरोध होऊ शकेल का. आम्ही त्यांना सांगितलं की जर सगळे एकत्र बसत असेल आणि त्याच्यात बँकेचा फायदा आणि शेतकऱ्याचा फायदा होत असेल तर निश्चितच आपण बिनविरोध करायला लागतो. ओके, म्हणजे सगळेजण एकत्र येऊ शकतात. निवडणूक जर बिनविरोध करायची असेल तर सगळे एकत्र आल्याशिवाय होणारच नाही ना. तर काय त्याची बैठक घ्यायची तुमची मागणी नाही, करण्याची? आता कसं आहे, 8 तारखेला या उमेदवारी अर्जाची छाननी आहे. त्या छाननीमध्ये कोणाचे अर्ज राहतात, कोणाचे अर्ज काढले जातात. त्याच्यामध्ये त्या शिंदे सेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याही काय प्लॅन आहे. तसाच महाविकास आघाडी म्हणून आमच्या काय मंडळीची चर्चा होते, त्याच्यावर पुढे जाईल ही गाडी.